कोकणातील महत्त्वाचं पीक म्हणजे आंबा आणि काजू, मात्र हेच पीक सध्या धोक्यात आलंय आणि 50 वर्षानंतर ही जी आपत्ती आहे ती सध्या आलेली पाहायला मिळते आणि त्याचसाठी या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आज आता काही वेळातच चक्का जाम आंदोलन आहे ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरच केलं जाणार आहे। आपल्या समवेत शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत। सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आज तुम्ही चक्का जाम करताय, गव्हर्नमेंट शासनाला तुम्ही एक 10 दिवसाची मुदत दिलेली आणि आज तुम्ही चक्का जाम करताय, काय आहे? खरं तर 2 महिने झालं कोकणातला शेतकरी आंदोलन करतोय। अनेक मेळावे झाले, मोर्चे झाले, परंतु सरकार काही हलायला तयार नाही। स्वतः पालकमंत्री ओरोसच्या मोर्चेच्या वेळी मोर्चेकऱ्यांसमोर येऊन 2 दिवसात निर्णय घेतो असं सांगितलं, परंतु आज 11 दिवस झाले अजून निर्णय झालेला नाही। दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवली, पण त्या बैठकीमध्ये जे लोकप्रतिनिधी होते त्यातले एक 2-4 सन्माननीय अपवाद सोडले तर कुणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायची तस्ती सुद्धा घेतलेली नव्हती आणि पुढे बैठक संपल्यानंतरही गेली नाही। त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना बोलवून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं कधी वाटलं नाही मला। आम्हाला मान्य आहे की विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना सभागृहाच्या बाहेर काही धोरणात्मक निर्णय जाहीर करता येत नाही, पण ती बैठक संपल्यानंतर कॅबिनेटची बैठक झाली, त्याच्यानंतर 2 दिवस विधिमंडळाचं कामकाज झालं। सरकारनं आपली भूमिका का स्पष्ट केली नाही, का घोषणा केली नाही? पण काय मागतोय हो शेतकरी? वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे ते नुकसान झालेलं आहे। ही नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला शेतकरी जबाबदार नाही आहे। आणि मग राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष असेल, राज्य सरकारचा आपत्ती निवारण फंड असेल, यातून पैसे घालून एक पॅकेज द्यायची गरज होती। पण पहिल्यांदा मागतोय कोकणातला शेतकरी 50 वर्षामध्ये। एरवी प्रत्येकाला काही ना काही सरकार देत असतं, आणि मग असं असताना कोकणाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सापत्न भाव का? एवढाच आमचा सवाल आहे। आणि त्यामुळं आज एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे, पण आम्ही मागं हटणार नाही। सरकारला काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही। हे आंदोलन कुठेतरी चिरडण्यासाठी जवळजवळ 700 लोकांना, शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत, ते कुठेतरी सरकार दडपशाहीचा प्रयत्न करते। 100% सरकारचा तसा प्रयत्न आहे। गेले 2 दिवस झालं मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहे, गावनगाव पिंजून काढलेलं आहे। मागच एक आमच्या पोलिसांची गाडी असायची, आम्ही पुढे गेलो की बैठकीला आलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा द्यायचे। काही सरपंच, माजी सरपंच, सेवा सोसायटीचे संचालक किंवा चेअरमन, ही जे गावातले प्रमुख लोक असायचे त्यांना नोटिसा देऊन तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा प्रकारचं धमकीवाजा ह्या नोटिसा होत्या। परंतु आम्ही आधीच सांगितलेलं होतं की ह्या नोटिसांना भीक घालायची गरज नाही। गेली 35 वर्षे आम्ही अशा नोटिसा भरपूर वेळा घेतलेल्या आहेत। नोटिसा देऊन देऊन पोलिसांचे कागद संपतील, पण नोटिसा ज्यांना द्यायच्या त्या शेतकऱ्यांची नावं कमी पडणार नाही, एवढंच मला पोलिसांना सांगायचं आहे। आणि केसेसच्या भीती कुणाला घालताय? शतक पार कधीच केलेलं आहे आम्ही गुन्हे दाखल करून घेऊन, त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही आणि शेतकऱ्यांनाही काही घाबरायचं काही कारण नाही। मला सांगा, सध्या जे अधिवेशन आहे ते 3 दिवस अधिवेशन आहे, या अधिवेशनच्या काळात मागणी पूर्ण होईल का? सरकारला करावंच लागेल आणि आम्ही काही निर्णय झाल्याशिवाय मागं हटणार नाही। आम्ही आमच्या मुद्द्याशी ठाम आहोत। हे होते शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण हे जे चक्काजाम आंदोलन आहे त्या निर्णयाशी ठाम आहोत आणि काही वेळातच हे जे चक्काजाम आंदोलन आहे ते सुरू होईल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।